टॉपिक आहे भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि हा थर्ड पार्ट आहे। तर या अगोदर आपण टोटल सेकंड पार्टमध्ये 30 आणि फर्स्ट पार्टमध्ये 30 असे टोटल 60 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आणि आज त्याच्या पुढचे 30 क्वेश्चन म्हणजे टोटल 90 क्वेश्चन आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिकवर कव्हर करणार आहोत। जिकडे इम्पॉर्टंट आहे डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं तिकडे मी एक्सप्लेन पण करून तुम्हाला डिटेल सांगणार आहे, ठीक आहे। आणि हा टॉपिक तुम्ही हिस्ट्रीमध्ये सुद्धा अभ्यासलेलाच आहे। ओके, तर चला आपण स्टार्ट करूया। तर क्वेश्चन नंबर 61, भारत सरकारच्या अधिनियम 1935ची आपल्याला वैशिष्ट्ये जाणायची आहेत। तर सर्व अधिनियम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पॉलिटिक्समध्ये पण आणि इतिहासामध्ये पण यावर खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, ठीक आहे। तर 1935ची वैशिष्ट्ये मी तुम्हाला ऑप्शन्स वाचून दाखवते, त्यातून तुम्हाला आन्सर सांगायचं आहे। संघ राज्य शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला। अगदी बरोबर आहे मित्रांनो, भारत सरकारच्या अधिनियम 1935 नुसारच आपण संघ राज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। इम्पॉर्टंट लाईन आहे। त्यानंतर फेडरल कोर्टाची स्थापना 1935च्या कायद्यानेच झालेली आहे। त्यानंतर 3 आहे RBI रिझर्व्ह बँकेची स्थापना, हे अगदी बरोबर आहे मित्रांनो, 1935 मध्ये झालेली आहे। कधी तर 1 एप्रिल 1935। आणि जर कायदा विचारला तर तो कधीचा आहे तर 1934चा कायदा। ओके, 1934चा कायदा आणि 1935 मध्ये त्याची स्थापना झाली, 1 एप्रिल 1935 RBIची स्थापना। ओके, तर याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। वरीलपैकी सर्वच्या सर्व अगदी बरोबर आहेत। 62, अनेक नियंत्रण असलेले परंतु इंजिन नसलेले यंत्र या शब्दात पंडित नेहरू यांनी कोणत्या कायद्याचे वर्णन केलेले? हे वन लाईन स्टेटमेंट आहे मित्रांनो, कोणी कशाचे काय वर्णन केलेले आहे आणि हे तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही याचा आन्सर लिहू शकतच नाही, ठीक आहे। तर काय याचा आन्सर आहे तर अनेक नियंत्रण असलेले परंतु इंजिन नसलेले यंत्र या शब्दात पंडित नेहरूंनी कोणत्या कायद्याचे तर 1935चा कायदा या कायद्याचे वर्णन केलेले आहे। कोणी? पंडित नेहरूंनी। काय तर अनेक नियंत्रण असलेले परंतु इंजिन नसलेले यंत्र, 1935चा कायदा, ठीक आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर क्वेश्चन नंबर 63 काय आहे तर खालीलपैकी कोणत्या नियमाद्वारे निवडणूक सिद्धांत लागू करण्यात आलेला आहे? निवडणूक सिद्धांत कोणत्या कायद्याने? एकतर भारतीय परिषद अधिनियम 1861, त्यानंतर भारतीय परिषद अधिनियम 1892, त्यानंतर भारतीय परिषद अधिनियम 1909 आणि भारतीय परिषद अधिनियम 1919। तर हे 4 कायदे दिलेले आहेत, तर कोणत्या कायद्याने तर ऑप्शन नंबर 2 म्हणजेच भारतीय परिषद अधिनियम 1892 च्या नियमाद्वारे निवडणूक सिद्धांत लागू करण्यात आलेला आहे। 1892चा कायदा लक्षात ठेवा, निवडणूक सिद्धांत 1892। त्यानंतर क्वेश्चन नंबर 64 आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? 4 जोड्या दिलेल्या आहेत, तर 1909चा अधिनियम निवडणूक सिद्धांत, 1919चा अधिनियम प्रांतिक स्वायत्तता, 1935चा अधिनियम राज्यांमध्ये द्विशासन पद्धती आणि 1947चा अधिनियम आहे तो म्हणजे जबाबदार सरकार। आपल्याला योग्य जोडी विचारलेली आहे, तर काय आहे 1909चा अधिनियम निवडणूक सिद्धांत आहे का? नाही, कारण की आपण आता वरतीच पाहिलेलं आहे कोणत्या नियमाद्वारे निवडणूक सिद्धांत लागू करण्यात आलेला आहे, तर तो आहे 1892चा कायदा। तर पहिली स्टेटमेंट रॉंग आहे। 1919चा अधिनियम प्रांतीय स्वायत्तता रॉंग। त्यानंतर 1935च्या अधिनियमानुसार राज्यामध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आलेली आहे का? तर हे सुद्धा रॉंग आहे। याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 4। 1947चा अधिनियम जबाबदार सरकार, 1947चा अधिनियम जबाबदार सरकार, लक्षात ठेवा। आता आपण पुढे जाऊया। क्वेश्चन नंबर 65, खालील विधानांचा विचार करून बरोबर विधाने ओळखा। जाहीरनाम्यानुसार आपल्याला आता इथे तुम्हाला 5 स्टेटमेंट दिसतात, त्याच्यातून आपल्याला बरोबर स्टेटमेंट राईट स्टेटमेंट कोणत्या ते ओळखायचे आहेत। मी 1 बाय 1 सर्व स्टेटमेंट सांगते तुम्हाला मित्रांनो, तुमचा आन्सर सुद्धा तुम्ही तयार ठेवा। तर भारताच्या राज्यकारभारावर ब्रिटिश पार्लमेंटचे प्रत्यक्ष नियंत्रण आले राणीच्या जाहीरनाम्यानुसार। संस्थानिकांचा दत्तक घेण्याचा अधिकार मान्य करण्यात आला। विधान परिषदेवर गैर सरकारी सदस्यांमध्ये भारतीयांना सदस्यत्व देण्यात आले। नियंत्रण मंडळ व संचालक मंडळ बरखास्त करून भारत मंत्री हे नवे पद निर्माण करण्यात आले। त्यानंतर ई स्टेटमेंट आहे, मुंबई व मद्रास प्रांतांना स्वतंत्र विधिमंडळ निर्माण करण्याची व कायदे करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। तर याचं काय ऑप्शन येणार आहे तर पुन्हा स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट अ काय आहे, भारताच्या राज्यकारभारावर ब्रिटिश पार्लमेंटचे प्रत्यक्ष नियंत्रण आले। अगदी बरोबर आहे मित्रांनो,
त्यानंतर संस्थानिकांचा दत्तक घेण्याचा अधिकार मान्य करण्यात आला राणीच्या जाहीरनाम्यानुसार, बरोबर आहे. त्यानंतर विधान परिषदेवर गैरसरकारी सदस्यांमध्ये भारतीयांना सदस्यत्व देण्यात आले, हे रॉंग आहे. त्यानंतर नियंत्रण मंडळ व संचालक मंडळ बरखास्त करून भारत मंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आले, अगदी बरोबर. आणि ही चौथी स्टेटमेंट आहे. पाचवी स्टेटमेंट ती सुद्धा रॉंग आहे. मुंबई व मद्रास प्रांतांना स्वतंत्र विधिमंडळे निर्माण करण्याची व कायदे करण्याची तरतूद करण्यात आली, हे रॉंग आहे. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3, अ, ब आणि ड अगदी बरोबर आहेत. तर तुम्ही हे सगळे राणीचा जाहीरनामा इतिहासामध्ये सुद्धा वाचला असेलच मित्रांनो, तर त्याच्यावरच स्टेटमेंट्स आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 66, भारत सरकार अधिनियम 1935च्या अधिनियमातील कोणती विशेषता नाही? 1935चा अधिनियमातील कोणती विशेषता नाही? तर काय दिले? केंद्रामध्ये द्विदल शासन प्रणाली, त्यानंतर संघराज्य पद्धती, प्रांतांना स्वायत्तता पद्धती आणि प्रांतांमध्ये द्विदल शासन प्रणाली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, प्रांतांमध्ये द्विदल शासन प्रणाली ही विशेषता नाहीये. हे 3 आहेत ते विशेष आहेत, म्हणजे केंद्रांमध्ये द्विदल शासन प्रणाली 1935च्या अधिनियमानुसारच लागू करण्यात आली. त्यानंतर प्रांतांमध्ये स्वायत्तता पद्धती, बरोबर आहे. संघराज्य पद्धती ही सुद्धा अगदी बरोबर आहे. तर क्वेश्चन नंबर 66चा आन्सर काय येईल? प्रांतांमध्ये द्विदल शासन प्रणाली 1935च्या अधिनियमातील तरतूद नाही, म्हणजे विशेषता नाहीये. तर मित्रांनो 1935चा अधिनियम खूप वेळा विचारला गेलेला आहे. आता या क्वेश्चन्समध्ये पण तुम्हाला खूप वेळा दिसलेला आहे. तर आपण एकदा बघूया या अधिनियमामध्ये कोणकोणत्या विशेषता होत्या. तर 1935चा त्याच्यामध्ये काय होतं, तर भारतामध्ये संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला होता. मी 1 बाय 1 सांगते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. ओके, संघराज्यात सामील होण्यास संस्थानावर सक्ती करण्यात आली. त्यानंतर केंद्रामध्ये दुहेरी शासन पद्धती सुरू करण्यात येऊन राखीव व सोपीव अशी राज्य कारभाराच्या खात्याची विभागणी करण्यात आली. ओके, काय आहे? तर केंद्रामध्ये दुहेरी शासन पद्धती, आणि मग अशी काय सांगितलं, भारतामध्ये संघराज्य पद्धती, केंद्रामध्ये दुहेरी शासन पद्धती, आणि प्रांतामधील जी दुहेरी शासन पद्धती होती ती रद्द करण्यात आली. प्रांतामधली रद्द आणि केंद्रांमध्ये स्टार्ट करण्यात आली दुहेरी शासन प्रणाली. ओके, आपण आता इकडे पाहिली केंद्रामध्ये द्विदल शासन प्रणाली, हा त्याचंच एक विशेषता आहे. त्यानंतर संघराज्यांचे राज्य विरुद्ध केंद्र किंवा एक राज्याविरुद्ध दुसरे राज्य यांच्यामधील संघर्ष मिटवण्यासाठी संघराज्याच्या संघीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 10% लोकांना मतदानाचा अधिकार देऊन केंद्रीय व प्रांतीय कायदे मंडळातील सभासदांची संख्या ठरवली गेली. किती? तर 10% मतदान. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर ॲडव्होकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आले. कधी? तर 1935च्या कायद्यानुसार ॲडव्होकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आले. त्यानंतर भारत मंत्र्यांचे इंडिया काउन्सिल रद्द करून त्याऐवजी भारत मंत्र्याला सल्ला देणारे सल्लागार नियुक्त करण्यात आले. ॲडव्होकेट जनरल पद कोणत्या कायद्याने? 1935. भारत मंत्र्याची इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आले आणि त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आले. त्यानंतर आणखीन मित्रांनो लक्षात ठेवा, मगाशी सांगितलं 1935 रोजी 1 एप्रिल 1935 RBIची स्थापना सुद्धा झालेली आहे. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर केंद्रीय कायदेमंडळातील 10पेक्षा अधिक मंत्र्यांची गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद निवडण्यात आली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, काय इम्पॉर्टंट लाईन, प्रथमच प्रांतीय लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली. ओके, प्रांतीय लोकसेवा आयोग कोणत्या कायद्यानुसार? तर तो आहे 1935चा कायदा. याशिवाय आणखीन एक लाईन मी मगाशीच तुम्हाला सांगितले मित्रांनो, पंडित नेहरूंनी या कायद्याचे वर्णन अनेक नियंत्रणे असलेले परंतु इंजिन नसलेले यंत्र या शब्दामध्ये केलेले आहे. आणि भारतामध्ये 1937 मध्ये पहिल्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका सुद्धा पार पडलेल्या आहेत याच कायद्यानेच. ओके, तर ही सगळे जे लाईन्स मी तुम्हाला आता सांगितले ते लक्षात ठेवा, सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 67 काय आहे? भारतीय संघराज्य कोणत्या देशाच्या प्रतिरूपावर आधारित आहे? स्वित्झर्लंड, अमेरिका, रशिया की कॅनडा? तर भारतीय संघराज्य हे कोणत्या देशाच्या प्रतिरूपावर आधारित आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 4, कॅनडा. या देशाच्या प्रतिरूपावर भारतीय संघराज्य हे आधारित आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 68, बंगालच्या गव्हर्नर जनरलला खालीलपैकी कोणत्या अधिनियमाच्या आधारावर भारताचे गव्हर्नर जनरल बनवण्यात आले? इम्पॉर्टंट आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. कोणत्या कायद्याने? भारत सरकार अधिनियम 1858, त्यानंतर भारतीय परिषद अधिनियम 1861 हा आहे का? तर नाही. टीच इंडिया अधिनियम 1784 हा आहे का? तर नाही. चार्टर्ड अधिनियम 1833 हा अगदी बरोबर आहे. चार्टर्ड अधिनियम, चार्टर्ड ॲक्ट 1833 नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. ओके, आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर लॉर्ड विल्यम बेंटिक याला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनवले. कोण? तर लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. कोणत्या कायद्यानुसार? तर 1833 मध्ये. काय झालं? तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. आणि पहिला कोण? तर तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके, संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदा करण्याचा अधिकार या गव्हर्नर जनरलला प्रदान करण्यात आला. आता आपण आणखीन पॉईंट्स बघूया 1833च्या कायद्याने. एकतर आपण बघितला ही लाईन, बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. ओके, तसेच या कायद्यामुळे लोकसेवेची पात्रता निश्चित करण्यात आली. कोणत्या? तर 1833 चार्टर्ड ॲक्टनुसार. याशिवाय जात, धर्म, पंथ, वंश यावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही व शासकीय सेवेत समान संधी देण्यात येईल, हे सुद्धा या कायद्याने ठरवण्यात आले. याशिवाय कंपनीची सर्व व्यापारी मक्तेदारी रद्द करून तिला फक्त आणि फक्त राजकीय व प्रशासकीय अधिकार दिले. कंपनीची सर्व व्यापारी मक्तेदारी कोणत्या कायद्याने रद्द करण्यात आली? तर ती आहे 1833चा चार्टर्ड ॲक्ट. ओके, आणि या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर काउन्सिल विरुद्ध नकाराधिकार वापरण्याचा अधिकार दिला गेला. ओके, तसेच भारतीयांच्या कल्याणासाठी कायदा बनवण्याचा अधिकार देऊन भारतातील गुलामगिरीची पद्धत खारिज करण्यात अधिकार सुद्धा याच कायद्याने देण्यात आला. 1833चा चार्टर्ड ॲक्ट किती इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. एकतर लक्षात ठेवा ही लाईन, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि लॉर्ड विल्यम बेंटिक हाच बनला पहिला. त्यानंतर आणखीन एक की लोकसेवेची पात्रता निश्चित करण्यात आली. याशिवाय धर्म, वंश, जात, वर्ण यावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही व शासकीय सेवेमध्ये समान संधी देण्यात येईल आणि कंपनीची सर्व व्यापारी मक्तेदारी रद्द करून तिला फक्त राजकीय व प्रशासकीय अधिकार देण्यात आले. 1833चा कायदा. ओके, क्लिअर. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 69, योग्य जोड्या जुळवा. 2 गट दिलेले आहेत, अ गट आणि ब गट. अ आहे द्विगृही कायदे मंडळ, त्यानंतर विधी आणि विघटन, वेगवेगळ्या स्वरूपाचे निवडणूक सुधारणा आयोग आणि प्रांतिक स्वायत्तता. तर ब गट आहे भारत सरकार अधिनियम 1935, 1881चा अधिनियम, त्यानंतर मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड, इकडे 1991 लिहिले पण इकडे काय आहे तर 1919 आहे. त्यानंतर मॉर्ले विंटर सुधारणा 1909. तर अ गट आणि ब गट आपल्याला जोड्या जुळवायचे आहेत. तर काय येणार आहे? तर तुम्हाला फर्स्ट दिसते द्विगृही कायदेमंडळ. द्विगृही कायदेमंडळ केव्हाचं आहे? तर ते आहे मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 द्विगृही कायदेमंडळ. त्यानंतर विधी विघटन भारत परिषद अधिनियम 1881. नंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे निवडणूक सुधारणा आयोग, हे कधीचं आहे? तर ते आहे मॉर्ले विंटर सुधारणा 1909. आणि प्रांतिक स्वायत्तता मगाशीच सांगितलं मी, तर ते कोणत्या कायद्याने? तर 1935च्या कायद्याने आपल्याला प्रांतिक स्वायत्तता मिळाली. म्हणजे ऑप्शन नंबर ह्याचं येणार आहे ऑप्शन नंबर 3, हे याचं आन्सर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 3. पहिल्याचं 3, दुसऱ्याचं 2, तिसऱ्याचं 4 आणि प्रांतिक स्वायत्तता 1, ते म्हणजे 1935चा कायदा. त्यानंतर पुढचा आहे क्वेश्चन नंबर 17, जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनोची स्थापना केव्हा करण्यात आली? 1948, 1962, 1940 की 1945? तर जागतिक स्तरावर शांतता कधी प्रस्थापित करण्यासाठी 1945 मध्ये युनोची स्थापना करण्यात आली, 1985. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 71 पण त्याचा योग्य जोड्या जुळवा. इकडे तुम्हाला घटनाक्रम दिसतोय आणि इकडे कोणत्या घटना त्या काळामध्ये त्या डेटला घडल्यात. तर कोणकोणत्या घटनाक्रम आहेत? तर डेट्स दिल्यात 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946, 29 ऑगस्ट 1947 आणि 26 नोव्हेंबर 1949. आणि घटना आहेत
मसुदा समितीची स्थापना, इकडे मसुदा आहे. त्यानंतर घटना समितीची पहिली बैठक, घटनेच्या मसुद्यास घटना समितीने अंतिम स्वरूप दिले आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर अ आहे 9 डिसेंबर 1946. त्या दिवशी काय झाली, तर त्या दिवशी घटना समितीची पहिली बैठक झाली. केव्हा, तर 9 डिसेंबर 1946. आणि तेव्हा कोण होते अध्यक्ष, सचिंद्रनाथ सिन्हा हे ते पहिले अध्यक्ष होते. ओके, म्हणजे मोस्ट सिनियर जे होते त्यांना अध्यक्ष बनवलं जायचं. तर ते होते घटना समितीची पहिल्या बैठकीचे अध्यक्ष 9 डिसेंबर 1946. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 तेव्हा कोण बनले अध्यक्ष, तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली अध्यक्ष म्हणून. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 तेव्हा मसुदा समितीची स्थापना झाली. केव्हा, डेट लक्षात ठेवा, ह्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे मित्रांनो. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 काय झालेलं, तर 26 नोव्हेंबर 1949 घटनेच्या मसुद्यास घटना समितीने अंतिम स्वरूप दिले. तर याचा आन्सर काय येणार आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हे याचं ऑप्शन असणार आहे. ओके, ह्या इम्पॉर्टंट आहेत सर्व घटना, लक्षात ठेवा. आणि डेट सुद्धा इम्पॉर्टंट, त्याच्यामुळे डेट परफेक्ट लक्षात ठेवा. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 72. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सर्वप्रथम भारताचा राष्ट्रध्वज फडकविला. सर्वप्रथम विचारलेले 4 ऑप्शन दिलेत, पंडित नेहरू, महात्मा कामा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि महात्मा गांधी. तर कोणी, तर ऑप्शन नंबर 3 ते म्हणजे महात्मा कामा. कोठे, तर जर्मन येथे स्टुटगार्ट या ठिकाणी महात्मा कामा यांनी सर्वप्रथम भारताचा राष्ट्रध्वज फडकविला. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 73 आहे, ब्रिटिश कालखंडातील कोणत्या कायद्याद्वारे भारतामध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट लक्षात ठेवा. भारतामध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. तेव्हा कोण गव्हर्नर जनरल होते, तर ते होते वॉरेन हेस्टिंग. ओके, 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट त्यावेळी होते वॉरेन हेस्टिंग. आणि याच वेळी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली भारतामध्ये सर्वप्रथम. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 74. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो 1963, विशेष पोलीस स्थापना 1942, भ्रष्टाचार निवारण अधिनियम 1947 की केंद्रीय दक्षता आयोग 1964. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर विशेष पोलीस स्थापना झाली 1942 मध्ये. ही जोडी अगदी योग्य आहे. त्यानंतर काँग्रेसने कोणत्या दिवशी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कोणत्या दिवशी, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 15 जून 1946 रोजी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावाला काँग्रेसने मंजुरी दिली. 15 जून 1946. त्यानंतर क्वेश्चन नंबर 76 काय आहे, भारतीय राज्यघटनेची मूळ संकल्पना कोणी मांडली. मूळ संकल्पना विचारलेली आहे. आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी की मानवेंद्रनाथ रॉय. तर भारतीय राज्यघटनेची मूळ संकल्पना मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली. ओके, इम्पॉर्टंट आहे, मूळ संकल्पना कोणी मांडली होती, तर ती होती मानवेंद्रनाथ रॉय यांनी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, अयोग्य जोडी ओळखा. एक आहे नारायण अग्रवाल, गांधी योजना, मानवेंद्रनाथ रॉय, जनता योजना, जयप्रकाश नारायण, सर्वोदय योजना आणि विनोबा भावे, श्रीनिकेतन प्रकल्प. तर याचं काय आन्सर येणार आहे मित्रांनो, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ही जोडी अयोग्य आहे, विनोबा भावे, श्रीनिकेतन प्रकल्प. बाकी 3 जोड्या अगदी योग्य आहेत, म्हणजे नारायण अग्रवाल, गांधी योजना. जर जोड्या जुळवाल तर तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. नारायण अग्रवाल गांधी योजना, मानवेंद्रनाथ रॉय जनता योजना आणि जयप्रकाश नारायण कोणती, तर सर्वोदय योजना. त्यानंतर क्वेश्चन नंबर 78 आहे, कोणत्या वर्षी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. 1930, 1931, 1932 की 1933. तर याचा आन्सर काय, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 1932 मध्ये जातीय निवाडा जाहीर केला. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार आपल्याला मांडायला सुद्धा क्वेश्चन येतो मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे, इयर तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 79.
कोणत्याही देशाची निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांची आवश्यकता असते? लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व आणि शासन संस्था. तर कोणत्याही देशाची निर्मिती होण्यासाठी आपल्याला हे चारही गोष्टींची आवश्यकता असते. ओके, लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व, संस्था. तर हे चारही घटक अगदी आवश्यक आहेत आपल्याला कोणत्याही देशाची निर्मिती होण्यासाठी. क्वेश्चन नंबर 80. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते? 1930च्या, 1931च्या, 1932च्या की 1934च्या? तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? तर ऑप्शन नंबर सी म्हणजे 3, फक्त ब. 1931च्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते. म्हणजे कोणत्या? तर त्या दुसऱ्या. ओके, सेकंड गोलमेज परिषदेला ते हजर होते. फर्स्ट आणि थर्डला ते नव्हते. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 81. योग्य पर्याय निवडा. म्हणजे जोड्या जुळवा आहेत आपल्याला. केसी वियर, डी बसू, डॉक्टर एन बॅनर्जी आणि मॉरिस जोन्स. त्यानंतर इकडे गट ब मध्ये काय लिहिलेलं आहे? भारत हे एकात्मिक राज्य आहे, त्यात संघ राज्यांचे नाममात्र लक्षण आहेत. भारताचे संविधान संघात्मक कमी व एकात्मिक जास्त आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट्स आहेत हे कोणी म्हणाले आहेत तेच आपल्याला जोड्या जुळवायचे आहेत. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हा सुद्धा. त्यानंतर ब आहे, भारतीय संविधानाचे स्वरूप हे संघात्मक आहे पण ते एकात्मतेकडे झुकलेले आहे. भारतीय संविधान पूर्णपणे एकात्म व पूर्णपणे संघात्मक देखील नसून त्याच्या दोघांचे मिश्रण आहे. आणि ड आहे, वाटाघाटींचे संघर्ष. ओके, तर पहिल्याचं काय आहे? केसी वियर. पहिल्याचं काय येणार आहे मित्रांनो? तर पहिल्याचं अच आहे, भारत हे एकात्मिक राज्य आहे आणि त्यात संघ राज्यांचे नाममात्र लक्षण आहे. हे कोणी म्हणाले? तर हे केसी वियर यांनीच म्हटलेले आहेत. त्यानंतर डी बसू यांनी काय म्हटलेलं आहे? तर ते आहे, भारताचे संविधान पूर्णपणे एकात्म व पूर्णपणे संघात्मक देखील नसून ते दोघांचे मिश्रण आहे. हे डी बसू यांनी म्हटलेलं आहे. मिश्रण डी बसू यांनी. त्यानंतर डॉक्टर एन बॅनर्जी यांनी काय म्हटलेलं आहे? तर की भारतीय संविधानाचे स्वरूप हे संघात्मक आहे पण ते एकात्मकतेकडे झुकलेले आहेत. डॉक्टर ए बॅनर्जी. आणि वाटाघाटीचे कोणी म्हणालेत? तर वाटाघाटीचे म्हणालेत मॉरिस जोन्स. तर याचं आन्सर फर्स्टच येणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर असणार आहे. ओके, अ, क, ब आणि ड हे याचं आन्सर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 82 काय आहे? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया खालीलपैकी कोणाला म्हणतात? हे 1 लाईन स्टेटमेंट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया हे कोणाला म्हणतात? तर हे म्हणतात दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. योग्य जोड्या जुळवा. तुम्हाला इकडे जस्टिस पार्टी, स्वराज्य पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक आणि लेबर पार्टी ऑफ इंडिया हे दिसतंय आणि इकडे त्याची स्थापना कोणी केली हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, कोणकोणते ऑप्शन आहेत? डॉक्टर भीमराव आंबेडकर, CR दास म्हणजे चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर TM नायर आणि श्री अमृत डांगे. ओके, तर आता आपण पाहूया कोणता आन्सर आहे कशाचं आहे. तर जस्टिस पार्टी कोणी स्थापना केली? तर ती डॉक्टर TM नायर यांनी जस्टिस पार्टीची स्थापना केली. त्यानंतर स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली? तर ते आहे चित्तरंजन दास आणि त्यांच्यासोबत आणखीन कोण होते? मोतीलाल नेहरू सुद्धा होते. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. फॉरवर्ड ब्लॉक, तर फॉरवर्ड ब्लॉक कोणी स्थापना केली? सुभाषचंद्र बोस. त्यानंतर लेबर पार्टी ऑफ इंडिया हे कोणी केलं? तर ते आहेत श्री अमृत डांगे यांनी लेबर पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर असणार आहे. ओके, जस्टिस पार्टी कोणी? डॉक्टर TM नायर, स्वराज्य पार्टी चित्तरंजन दास, फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस आणि लेबर पार्टी ऑफ इंडिया श्री अमृत डांगे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 84 काय आहे? खालीलपैकी कोणत्या दिवशी हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली? हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली केव्हा? तर डेट लक्षात ठेवा. तर ती आहे 18 सप्टेंबर 1946 रोजी हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली. 18 सप्टेंबर 1946. त्यानंतर क्वेश्चन नंबर 85 आहे. भारतीयांच्या हातीच भारत देशाचे अस्तित्व सुरक्षित राहू शकते हे उद्गार कोणी काढले? तर हे उद्गार कोणाचे आहेत? तर हे उद्गार आहेत महात्मा गांधी यांचे, की
की भारतीयांच्या हातीच भारत देशाचे अस्तित्व सुरक्षित राहू शकते. हे उद्गार महात्मा गांधी यांनी काढलेले आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, भारतामध्ये राहणाऱ्या हिंदू व मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या घटना समितीची स्थापना करण्याची मागणी कोणी केली? भारतामध्ये राहणाऱ्या हिंदू व मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या घटना समितीची स्थापना करण्याची मागणी कोणी केली? तर त्यात बॅरिस्टर जिना यांनी. ओके, हिंदू व मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या घटना समिती ही मागणी बॅरिस्टर जिना यांनी केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 87, पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरलेला आहे? आणि हा राज्यसेवा पूर्व 2016 सुद्धा विचारला गेलेला आहे. तर पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर ते होते रहमत खान यांनी पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला, रहमत खान यांनी. क्वेश्चन नंबर 88, खालील विधाने विचारत घ्या. आणि हा सुद्धा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व 2016 विचारला गेलेला आहे. अ, ब आणि क असे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचे आहेत. 1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आलेले आहेत. आणि तिसरी स्टेटमेंट आहे, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले आहेत. तर याचा आन्सर काय येणार आहे? तर याचा आन्सर आहे अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 89, खालील विधाने विचारत घ्या. हा सुद्धा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व 2016 विचारला गेलेला आहे. इकडे पण तुम्हाला 3 स्टेटमेंट दिसत आहेत आणि त्यातून आपल्याला राईट स्टेटमेंट ओळखायचे आहेत. तर राज्यघटनेत मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद आहे. अगदी बरोबर. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारलेली आहे. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही. ही सुद्धा स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. तर याचा आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे. अ, ब आणि क हे तिन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत. ओके, पुन्हा एकदा वाचते. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद आहे. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनेडियन पद्धत स्वीकारली. आणि 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 90 काय दिलेलं आहे? खालीलपैकी कोणती तरतूद राणीच्या जाहीरनाम्यामध्ये नाही आहे? आणि टॅक्स असिस्टंट 2013 हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर 4 दिलेले आहेत तुम्हाला ऑप्शन, त्यातली एक तरतूद आपल्याला जाहीरनाम्यामध्ये नाही आहे ती ओळखायची. फर्स्ट आहे, या कायद्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन संपूर्ण भारताचा राज्यकारभार राणीच्या नावाने सुरू झाला. हे स्टेटमेंट बरोबर आहे. या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय हा किताब देण्यात आला. हे सुद्धा बरोबर आहे. आणि भारताच्या राज्यकारभारावर ब्रिटिश पार्लमेंटचे नियंत्रण आले. हे सुद्धा बरोबर आहे. आणि या कायद्यामुळे लोकसेवेची पात्रता निश्चित करण्यात आली. ही स्टेटमेंट रॉंग आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 हा रॉंग आहे आणि हेच आपलं आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपण टोटल 90 क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत 3 पार्टमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ते 2 पार्ट अगोदर पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पाहून जा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिकवर भेटू. म्हणजे आज आपण हा टॉपिक पूर्ण केला. भारतीय राज्यघटनेमधला फर्स्ट टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे. आणि पुढच्या टॉपिकमध्ये आपण घटना समितीच्या निवडणुका हा दुसरा लेसन घेणार आहोत. ओके, आणि त्याच्यावर सुद्धा आपण असेच 90 क्वेश्चन पाहणार आहोत पार्ट वाईज. आणि आज आपण कोणता पाहिला मित्रांनो? त्या लेसनचं पण नाव लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. हे आपण आज पूर्ण केलेले. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आणि लेक्चर कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून मित्रांनो सांगा. आणि काही डाऊट असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.